योद्धा न्यूज चॅनल। रेटवडी गणाच्या विकासासाठी दिलीप राजाराम डुबे हेच सक्षम नेतृत्व। सरपंच नामदेव डुबे। आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेटवडी गणातील राजकीय हालचालींना वेग आला असून या गणातून श्री दिलीप राजाराम डुबे यांच्या उमेदवारीला मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। नुकत्याच झालेल्या एका विशेष मुलाखतीत रेटवडीचे सरपंच नामदेव डुबे यांनी दिलीप डुबे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व असे संबोधले आहे। आमचे प्रतिनिधी भगत सर यांनी सरपंच नामदेव डुबे यांची विशेष मुलाखत घेतली। या मुलाखती दरम्यान सरपंचांनी गणातील विविध प्रश्नांवर आणि भविष्यातील विकासावर भाष्य केले। मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे: अनुभवी नेतृत्व। दिलीप राजाराम डुबे यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांना स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आहे। सामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे। विकासाचा अजेंडा: पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी दिलीप डुबे यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची गरज आहे, असे मत सरपंचांनी व्यक्त केले। सर्वांगीण विकास। आलेलो आहोत रेटवडी पंचायत समिती गणामध्ये। या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार आहेत। तर रेटवडी गावचे जे उमेदवार आहेत दिलीप राजाराम डुबे हे उमेदवार उभे आहेत। तर त्यांच्याविषयी जनमत काय आहे आज आपण जाणून घेऊया। साहेब नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? मी नामदेव हनुमंत डुबे, रेटवडी गावचे माजी उपसरपंच। अच्छा अच्छा। तर आता सध्या दिलीप राजाराम डुबे हे तुमच्या पंचायत समिती गणामध्ये उमेदवार आहेत। तर यांच्याविषयी आपलं काय मत आहे? तसं पाहायला गेलं तर दिलीप राजाराम डुबे रेटवडी गावचे गेली 5 वर्ष उपसरपंच पदावर कार्यरत आहे। गावात त्यांनी भरपूर विकास कामे बी केलेली आहेत। तरुणांचं होतकरू नेतृत्व आहे, तरुण आहे, तडफदार उमेदवार आहे। दुसरी गोष्ट अशी की आमच्या गावातील जो अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होणार आहे उमेदवार प्रामुख्याने माळकरी कुटुंबातला आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, शेतकरी वर्गातला आहे। तर ह्या उमेदवाराची गणाला गरज अशा पद्धतीने आहे की एक तरुण नेतृत्व असल्यामुळे शेतकरी लोकांसाठी किंवा तरुणांसाठी, ज्येष्ठांसाठी सर्व समावेश उमेदवार आहे। तर या उमेदवाराने गावामध्ये असं काही विकासाचं गंगा वाहिलेली असं काय केलेलं आहे? बरं, असं काही भरपूर कामं केलेली आहे। आदिवासींसाठी कामं केलेली आहे, रस्त्याची कामं केलेली आहेत। उदाहरणार्थ आमच्या रेटवडी गावात ना भूतो ना भविष्य अशी चारोबा केसरी बैलगाडा शर्यत वगैरे आहे, बैलगाडा शौकीन आहे। सर्व गोष्टीसाठी प्रामुख्याने या उमेदवाराकडून आपल्या गणासाठी काय तुमच्या अपेक्षा आहेत? शेती प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या या उमेदवाराकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? या उमेदवाराकडून गणासाठी ज्येष्ठांसाठी काम केलं पाहिजे, प्रामुख्याने शेतकरी वर्गासाठी काम केलं पाहिजे, माझ्या शेतकरी बांधवांसाठी काम केलं पाहिजे। आमच्या गणात प्रामुख्याने बसाशी वाकळवाडी ही 2 गावं पाण्यापासून वंचित आहे। या लोकांसाठी पाण्याचा प्रश्न यांचा मिटवला पाहिजे। हा खूप दिवसाचा प्रश्न आहे आणि तो मिटवण्याचं निश्चित काम करतील अशी अपेक्षा आमच्याकडून आहे। तुम्हाला वैद्यकीय असेल, आता तुमच्या विभागामध्ये आदिवासी जमाती आहेत, तर यांच्यासाठी त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? आदिवासी जमातींसाठी समजा आमच्या गाण्यामध्ये या गाण्यामध्ये 5-6 ठाकरवाडी आहेत। अच्छा। तर ठाकरवाडीची जी तरुण मुलं आहेत, शेजारी सेत सारखा प्रकल्प आहे, MIDC सारखा प्रकल्प आहे, त्या ठिकाणी या पंचायत समितीच्या डुबे उमेदवारांनी प्रामुख्याने लक्ष देऊन या तरुणांसाठी रोजगाराची संधी निर्माण करून दिली। आता गावामध्ये अनेक महिला बचत गट वगैरे आहेत, तर यासाठी सुद्धा तुमचा काहीतरी मानस असेलच ना? महिला बचत गटासाठी मानस आहेत। महिला बचत गटासाठी विविध काहीतरी प्रकल्प आणून किंवा महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी काहीतरी तालुक्यातून पंचायत समितीतून म्हणजे तुमच्या बोलण्यात असं जाणवतं का हा उमेदवार काम करणारा उमेदवार आहे, 100% काम करणारा आहे, त्यामुळं ह्या उमेदवाराला तुम्ही पसंती दिलेली आहे। धन्यवाद। धन्यवाद।